ओके. तर प्रगटीकरण या पुस्तकावर आपण बराच काळ घालवलेला आहे. अजून मला असं वाटतं एखादा क्लास त्यावर जाईल. पण यामुळंच यावर इतका विचार करण्यात आला या पुस्तकावर. कारण अ, सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे की माझ्यासाठी सुद्धा एक काळ असा होता की जिथं मला हे पुस्तक उघडायचं म्हटलं की भीती वाटायची. कारण आतापर्यंत जे शिकवण्यात आलं शिक्षकांद्वारे नाही का, तिथं पूर्ण भीतीदायक असं चित्र उभा करण्यात आलं. परंतु मी असं कधीच ऐकलं नाही. पुष्कळ वेळा जिथं प्रगटीकरणाचं पुस्तक शिकवत असताना की प्रगटीकरणाचं पुस्तक कुणाबद्दल आहे. कारण आपल्या प्रत्येक स्थितीमध्ये ख्रिस्त आपल्यासाठी पुरेसा आहे हे जुन्या करारापासून अगदी शुभवर्तमान, अगदी पौलाची पत्र सुद्धा तुम्ही अभ्यासत असताना तुम्ही पहा, इव्हन योहानाची सुद्धा पत्र तुम्ही पहा. प्रत्येक ठिकाणी ख्रिस्ताचं पुरेसं पण दाखवलेलं आहे. आणि मग प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये का नाही? ख्रिस्त तर गौरविला गेलेला आणि महान सामर्थ्याने सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान ख्रिस्त, तो मग ह्या शेवटच्या पुस्तकामध्ये तितक्याच प्रखरतेने आपण पाहायला पाहिजे. पण तिथं पुष्कळ वेळा चूक झालेली आहे नाही का. कारण मग शिक्के करणे किंवा वाट्या किंवा ते नाही का घोडे आणि मग ती वेश्या, तो श्वापद आणि मग सैतान त्याला बांधणं, पुन्हा टाकणं, पुनरुत्थान, ह्या सर्व घटना आहे ना, त्यावर इतकं मनन केलं जातं, इतका विचार केला जातो की पुष्कळ वेळा याचा हिरो नाही का, या पुस्तकाचा नायक नाही का, त्याच्याकडे कुठंतरी अ, ह्या सर्व विचारांमध्ये दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच आपला हाच उद्देश आहे की सुरुवातच करत असताना, सुरुवातच पहिलीच लाईन जी आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकाची अध्याय 1 आणि वचन 1, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, आणि तेच आपण लक्षात ठेवून या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. आणि म्हणून विशेष करून या पुस्तकाबद्दल अभ्यासत असताना आता त्यामध्ये आपण परिचय पाहिलेला आहे. कशा प्रकारे या पुस्तकांना लोक याचा उलगडा देतात, त्याची काही पद्धती पण आपण शिकलो. आता आपण रचना जी आहे या पुस्तकाची त्याला सुरुवात केलेली आहे. आणि मग त्यामध्ये विशेष करून काही जी आउटलाईन आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. जे मी तुम्हाला नेहमी प्रत्येक क्लासला यासाठी दाखवतो की तुमच्या लक्षात ते असावं. कारण पूर्ण पुस्तक जे आहे जर तुम्हाला समजून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही समजू शकता. सुरुवातीची जी प्रस्तावना आहे, सुरुवातीचा जो भाग आहे, तिथे आपल्याला अध्याय 1 वचन 1 ते 8 मध्ये ती प्रस्तावना देण्यात आलेली आहे. अद्भुत प्रस्तावना आहे. ही पूर्ण प्रस्तावना पूर्ण पुस्तकाला आपल्या समोर प्रदर्शित करते. मग मुख्य भाग सुरू होतो नाही का. आणि मग तो मुख्य भाग कुठून, अध्याय 1 वचन 9 पासून ते अध्याय 22 वचन 5 पर्यंत आहे. आणि यामध्ये या मुख्य भाग जो आहे तो चार उप उपमुख्य भागामध्ये विभागला गेलेला आहे. आणि त्यातील पहिला भाग मग ख्रिस्ताबद्दलचा दृष्टांत म्हटलेला आहे, किंवा ख्रिस्ताबद्दलचा जे अ, ख्रिस्ताचा दृष्टांत नाही का, जिथं ख्रिस्ताचं प्रदर्शन दाखवलं आणि 7 मंडळांना पत्र त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर भविष्यात होणाऱ्या घटनांचा आढावा घेत असताना तिथं मात्र अ, योहानाला आपल्याला पाहायला भेटतं की जे जे शिक्के नाही का, 7 शिक्के, 7 करणे, 7 प्रतिकात्मक इतिहास आणि 7 वाट्यांचा जो न्याय आहे, यावर आधारलेला तो आहे की भविष्यामध्ये घडणारा जो ज्या गोष्टी आहेत कशा प्रकारे आहे. आणि देव शांत बसलेला नाही. मग शिक्क्याबद्दल विचार करत असताना मग ख्रिस्ताचं प्रदर्शन दाखवलेलं आहे तिथं. आणि मग कशा प्रकारे तो ते शिक्के उघडण्यामध्ये समर्थ आहे. तर याबद्दल सुद्धा आपण शिकलो. देवाची महान योजना ते दाखवितं, जसं जसं तो शिक्का उलगडत जातो. आणि ते ख्रिस्ताचं सामर्थ्य पण तिथून आपण शिकलेलो आहे. त्यानंतर विशेष करून आपण करण्यांबद्दल पाहिलं. 7 करणे.
त्यानंतर आपण जे इतिहास आहे, प्रतिकात्मक इतिहास त्याबद्दल शिकलेलो आहे. जिथं आपल्याला एका गर्भवती स्त्रीबद्दल शिकायला भेटलं. मग ती कशाचं प्रतिनिधित्व करते त्याबद्दल आपण शिकलो. अजगराबद्दल तिथं आपल्याला शिकायला भेटलेलं आहे. त्यानंतर आपण जे जे श्वापद आहेत, एक समुद्रातून आलं, एक पृथ्वीवरून आलं. या दोन श्वापदांबद्दल आपण शिकलो. ते कसं जगाला फसवत आहे, त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. आणि अ, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की जो 666 आकडा त्याबद्दल पण आपण शिकलो. अम, आणि मग विशेष करून त्यामध्येच जो प्रतिकात्मक इतिहास होता 6वा, ज्यामध्ये जे 3 देवदूत आहेत, त्यांचा दृष्टांत आपल्याला तिथं शिकायला भेटतो नाही का. त्याने केलेलं जे वर्णन आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग 7वा जो आहे इतिहास, तिथं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला भेटतात. मग हंगाम आणि पृथ्वीची कापणी, जो न्याय आहे त्याबद्दल आपण शिकतो. आणि मग शेवटी आपल्याला जी स्वर्गात देवाचं गौरव त्याची स्तुती करताना अध्याय 15 आणि 16 मध्ये शिकायला भेटतं. आणि तिथंच मग नंतर 7 पिढ्या ज्या आहेत त्याबद्दल आपण पाहतो. त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या अगोदर दोन गोष्टी सांगितल्यात. एकीकडे 7 पिढ्यांबद्दल जे आपण काल शिकलो, आणि दुसरीकडे जरी ह्या 7 पिढ्या ओतल्या जात आहेत तरी लक्षात घ्या की स्वर्गातील समुदाय सुद्धा योहानाने पाहिलेला आहे, जो देवाचं त्या कोकऱ्याचं गीत गात आहे. 15व्या अध्यायामध्ये वचन 2 ते 4 मध्ये. आणि किती अद्भुत हे सुंदर चित्र आहे की ह्या ज्या वाट्या आहेत, या क्रोधाच्या वाट्या, ह्या ह्या विश्वासणाऱ्यांवर ओतल्या जाणाऱ्या नाहीयेत. तर ह्या अविश्वासणाऱ्यांबद्दल आहे, दुष्टतेबद्दल आहे नाही का. आणि मग आपण पाहिलं का बरं आपण आपल्यावर विश्वासणारे या वाट्यांच्या पार गेलेले आहेत. कारण एकदाच ख्रिस्ताने हा वाट्या नाही तर क्रोधाचा जो प्याला आहे, बरोबर, तो आपल्या बदली त्याने घेतलेला आहे त्या वधस्तंभावर. त्याने देवाचा पूर्ण क्रोध शमवलेला आहे. कारण ह्या वाट्या ज्या आहेत, जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर 6वी जी वाटी आहे, 6वी वाटी, सॉरी, 7वी वाटी जर तुम्ही पाहिलं तर तिथं एक शब्द आलेला आहे, ते पूर्ण झालाय. पूर्ण झालाय. देवाचा जो क्रोध त्याची पूर्णता तो दाखवितो नाही का. आणि हा जो शब्द आहे क्रुसाशी निगडित आहे. कारण विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा कशा प्रकारे त्या वधस्तंभावर ख्रिस्ताने देवाचा क्रोध पूर्णपणे स्वतःवर घेऊन त्याचं समाधान केलेलं आहे. ते आपण काल पाहिलं थोडक्यात नाही का. कारण ख्रिस्ताची आरोळी मारणं, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास, आणि त्या ठिकाणी घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, अंधकार त्याच्या अगोदर पडणं नाही का, आणि नंतर भूमिकंप होणं, आणि जे काही निसर्गावर सुद्धा होणारा जो परिणाम होता, तो हेच दाखवत होता की देवाचा पूर्ण क्रोध जो आपल्यावर येणार होता, जो पूर्ण नरक आपल्यावर येणार होता, जोपर्यंत त्याचा क्रोध शमविला जात नाही, त्याच्या त्या मागण्या, न्यायी नीतिमान मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तोपर्यंत तो क्रोध आटणारच नाही. तो क्रोधाचा प्याला संपतच नाहीये. आणि क्रुसावर ख्रिस्ताने आपल्या बदली तो पूर्ण नरक वाहिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ख्रिस्ताची जी भाषा होती गेतशेमाने मध्ये, ती अशाच प्रकारे होती नाही का. प्रभू, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळला जाऊ. आठवतंय आपल्याला? नक्कीच. मग वाट्यांचा न्याय जर आपण ख्रिस्ताच्या दृष्टीने पाहिलं तर हा या न्यायासाठी आपणही पात्र होतो, परंतु आपल्या आधी, आपल्या बदली ख्रिस्ताने तो सहन केलेला आहे. म्हणून आपण याच्यातून पार गेलो, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. ओके, पुढे आता इथं ज्यावेळेस आपण येतो 7व्या त्या वाट्याच्या न्यायाबद्दल आपण काल पाहिलं, आणि कशा प्रकारे देवाचा हस्तक्षेप आपल्याला पाहायला भेटतो. दुसरी गोष्ट, जे आत्मवेदी खालचे नाही का देवाकडे ओरड करत होते रक्तसाक्षी झालेल्यांची, देवा तू शांत काय आहेस? ज्यावेळेस मला असं वाटतं 5वा की 6व्या शिक्का उघडला त्यावेळेस ते चित्र दाखवलेलं आहे स्वर्गातील.
की देवा, तुझे लोकांचं रक्त पाडलं जात आहे आणि नाही का छळ केला जात आहे आणि मृत्युमुखी पडत आहेत आणि तू शांत बसलेला आहेस. ते ओरड करत आहे, देवा न्याय कर, देवा तू न्याय कर. तुम्हाला माहिती आहे का त्याचं उत्तर? ह्या करुणा, नाही का, आणि हे वाट्याचा न्याय याद्वारे देव दाखवत आहे की देव शांत बसलेला नाही. तो निसर्गाद्वारे त्याचा न्यायाची झलक तो दाखवत आहे. तो म्हणतो की तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका, देव न्याय करणार आहे. बरोबर. जरी जग तुमचा द्वेष करतं, जरी तुम्ही छळातून जाल, जरी तुम्हाला मृत्यूला सामोरं जाईल, परंतु लक्षात घ्या, ज्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे तो ख्रिस्त प्रभू तुमचा प्रभू आहे. तो तुम्हाला त्या मृत्यूच्या पलीकडे सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे. सामर्थ्यशाली. तिथं तुम्हाला कोणी मारणार नाही. तिथं वेदना नाही. तिथं त्रास नाही. तिथं क्लेश नाही. लक्षात घ्या. ज्यांनी हे रक्त पाडलं त्यांना तो सोडणार नाही. दोन्ही गोष्टी प्रभू सांगत आहे. एकीकडे त्याची विश्वसनीयता त्याच्या लोकांप्रती आहे. दुसरीकडे न्यायाप्रती सुद्धा तो विश्वसनीय आहे. किती अद्भुत हा आपला देव आहे. किती महान तो प्रभू आहे. त्यानंतर आपल्याला पुढे अ, बाबेलची आठवण करून दिलेली नाही का? जगातील भ्रष्ट दैवी व्यवस्था नाही का, आणि कशा प्रकारे तिचा नाश केला जात आहे त्याबद्दल दाखवलं. आणि देवाच्या क्रोधाची परिपूर्णता आपल्याला तिथे शिकायला भेटते, जी ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये सुद्धा विशेष करून जो अंतिम न्याय होणार तिथे आपल्याला पाहायला भेटेल. आता ज्यावेळेस आपण या गोष्टींबद्दल पाहिलं, भविष्यातील ज्या जो घडणाऱ्या गोष्टींचा जो दृष्टांत आहे, योहान लिहितो, त्यामध्ये मग आपल्याला पाहायला भेटलं 7 शिक्क्यांबद्दल, करण्यांबद्दल, इतिहासांबद्दल आपण पाहिलेलं आहे. आणि शेवटी वाट्यांचा न्याय आपण शिकलेला आहे. आणि याद्वारे देवाने कशा प्रकारे इतिहासामध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे आणि त्याच्याशी तो कसा विश्वसनीयतेने वागलेला आहे त्याची आठवण ते करून देतं. कारण इतिहासामध्ये सुद्धा आपण सुरुवातीपासून पाहतो की भयंकर न्याय आलेला आहे. उदाहरणार्थ नोहाच्या काळामध्ये आलेला जलप्रलय, त्याचीच ते आठवण करून देतं. देवाच्या भयावह न्यायाची सुरुवातीपासून आपण पाहतोय. अगदी त्या एदेन बागेनंतर बाहेर पडल्यानंतरच तिथंच न्यायाची झलक आपल्याला पाहायला भेटते. देवापासून दुरावलं जाणं, भयावह अवस्था ती काय आहे. ओके. पण मग ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीमध्ये पाहतो, देव हस्तक्षेप करत आहे जेणेकरून त्याच्या लोकांची सुरक्षा आणि आशीर्वाद सुनिश्चित करता येतील. योहानाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ती जे त्याच्या मंडळ्या होत्या, त्या मंडळ्या भयंकर भीतीमध्ये आणि दडपणामध्ये होत्या. कारण रोमी साम्राज्य फार काय म्हणू शकतो, प्रबळ असं ते होतं. अ, कारण तुम्ही दानिएलाच्या पुस्तकाचा अभ्यास केला तर त्या साम्राज्याबद्दल सांगितलंय की ते कसं आहे म्हणे. मला असं वाटतं त्या पुतळ्याचा जो भाग आहे खालचा नाही का पायाचा, लोखंडी म्हणे त्याचा एक भाग. त्याच्यावर अनेक राष्ट्र, राज्य, राजे उदयास आले नाही का, आणि फार मजबूत असं ते दाखवलेलं साम्राज्य आहे. आणि त्यातून ते दाखवलं त्या पुतळ्याद्वारे नाही का, जो मोठा महान पुतळ्याचं स्वप्न त्या नबुकदनेस्सर राजाला पडतं, त्याचा अर्थ ज्यावेळेस दानियल त्याला सांगतो त्यानुसार आपल्याला त्या गोष्टी आठवतात नाही का. आणि हे जे साम्राज्य होतं इतकं शक्तिशाली होतं त्या काळामध्ये. ख्रिस्त विरोधी कारवाया इथं होत्या. त्यासोबतच भ्रष्टता या ठिकाणी होती, अनैतिकता, कारण तिथं वाईट गोष्टी करण्यासाठी अगदी मुबलक मुभा होती. दुसरी बाब, विश्वासणाऱ्यांचा भयंकर छळ या काळामध्ये घडलेला आहे. असे भयंकर सम्राट उभे झाले. त्याच्यामध्ये मग नीरो सारखा व्यक्ती, मला असं वाटतं 70 मध्ये सम्राट टायटस काय का तो होता. त्याने पण भयंकर छळ केलेला आहे. त्याने सॉरी, मला त्याच्यानंतर नीरो नंतर आला तो, मला असं वाटतं 70 मध्ये त्याने येरुशलेम जाळलं नाही का. अ, त्यानंतर त्याच्या अगोदर त्याच्यानंतर सुद्धा डोमिशियन नावाचा एक सम्राट उदयास आला ह्या काळामध्येच नाही का. तर हे सगळे जे होते ना इतके भयंकर होते. आणि यांनी काय केलं माहितीये का? ज्यावेळेस आपण याचा इतिहास पाहतो तर ह्या सम्राटांनी त्यांचं त्यांचं नाणं पण होतं ज्याच्यावर त्यांचं
त्या सम्राटाचं एक चिन्ह असायचं किंवा त्याची एक मुद्रा असायची आणि तिथं खाली लिहिलेलं असायचं की हा देवाचा पुत्र आहे. दुसरी बाब, हे जे हे जे रोमी साम्राज्य होतं आणि तिथं एक मोठा आदेश काढण्यात आलेला होता. तो असा होता की अ, अ, केवळ सम्राटाची उपासना करणं. केवळ प्रभू जो आहे तो सम्राट आहे आणि इथंच तर विश्वासणाऱ्यांचं विभक्तपण आपल्याला पाहायला भेटतं. ते हेच करू शकत नव्हते कारण त्यांना माहिती आहे आपला प्रभू एकच आहे, जो ख्रिस्त आहे. बरोबर? आणि त्यामुळं अनेक जी मंडळीतले लोक आहेत, ते दरिद्री पण झाले. आपण 7 मंडळांचा अभ्यास करत असताना आपण शिकलो, की एक मंडळी जी आहे त्यातील लोक दरिद्री होते. दरिद्री झाले होते. का बरं? कारण त्यांची कामं त्यांच्याकडून हिसकून घेण्यात आले. त्यांना छळण्यात आलं, त्यांची मालमत्ता लुटण्यात आली आणि ते इतके दरिद्री झाले. परंतु त्यांनी ख्रिस्तामध्ये ते अतिश्रीमंत ते होते. पण त्यांनी कधी सम्राटाला नमन केलं नाही. तर हे भयावह असं साम्राज्य होतं मंडळांसाठी. परंतु लक्षात घ्या आणि प्रत्येक काळामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं राज्य पाहायला भेटल. पण जितका शत्रू शक्तिशाली वाटू शकतो मंडळीच्या युगामध्ये, त्याच्यापेक्षा किती महान, गौरवी आणि सामर्थ्यशाली देव आहे, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये देव आपल्या शत्रूंना नष्ट करण्यास अगदी दृढ निश्चयी आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक युगातील ख्रिस्ती व्यक्तीने सगळ्या स्थितीमध्ये, मग तो विरोध असू द्या, तीव्र विरोध असू द्या, भयंकर अत्याचार असू द्या, काही असू द्या, घाबरू नये. सहनशीलतेने पुढे जावं. ख्रिस्ताप्रती विश्वास असावा. यासाठी हे आव्हान करतं आणि 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 सांत्वन देतं की प्रभू थांबलेला नाही. तो न्याय करतो. आता पुढे विशेष करून हा जो मला असं वाटतं पुढचा जो भाग आहे, या पुढच्या भागामध्ये आपल्याला आणखी एक मोठं चित्र पाहायला भेटतं, जे महान वेश्येचं चित्र आहे. आणि इथं मात्र एका एका फक्त एका विशिष्ट नगराबद्दलच उल्लेख केलेला नाही. कारण आपल्याला जर बारकाईने जर संदर्भानुसार जर आपण पाहिलं, तर ह्या सर्व गोष्टी रोमी साम्राज्यामध्ये सुद्धा होत्या आणि प्रत्येक युगामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील. आजही तुम्हाला आपल्या राज्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घडामोडी आणि अशाच प्रकारच्या गोष्टी पाहायला भेटतील. हं? तर पहा आता प्रगटीकरण 17वा अध्याय वचन 1 पासून आपण पुढे पाहूया. विशेष करून हा जो भाग आहे 17वा अध्याय वचन 1 ते 21वा अध्याय वचन 8 पर्यंत आहे. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, "इकडे ये." म्हणजे अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या मोठ्या कलावंतिनीचा झालेला न्यायनिवाडा तुला सांगतो. आता हा जो संदर्भ आहे, तो एका कलावंतिनीबद्दल आहे. इंग्लिशमध्ये प्रॉस्टिट्यूट म्हटलेला आहे, वेश्या. आणि जी अनेक जलप्रवाहांवर बसलेली आहे. आता याबद्दल थोडा सारांश आपण पाहू. ऐतिहासिक आणि सैद्धांतिक रीतीने जर आपण या या संदर्भाकडे पाहिलं, तर लक्षात घ्या ही महान वेश्या म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये मूळ भाषेमध्ये, किंवा कलावंतीन म्हटलेलं आहे. हे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ही एक 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 भविष्यात येणारी खरी स्त्रीबद्दल नाही सांगत. कारण प्रगटीकरण जे आहे हे प्रतिकात्मक आहे. पुष्कळ गोष्टी प्रगटीकरणाची ते आपण शब्दशः घेऊ नये. त्या शब्दशः घेऊ नये. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदर. काही गोष्टी आहेत ज्या आपण शब्दशः घेऊ शकतो. जसं 7 मंडळांबद्दल सांगितलं, येस, 7 मंडळ्या होत्या. त्या मंडळांना पत्र लिहिण्यात आलं, हो, त्या वास्तविक आहेत. त्याबद्दल सांगितलेलं. परंतु जे काही दृष्टांत तो पाहत आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, दृष्टांत रूपाने योहानाला दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि आपल्याला समजावं म्हणून त्या आपल्या भाषेत त्या मांडलेल्या आहेत. कारण ज्यावेळेस महान वेश्या किंवा कलावंतीन हा शब्द आपल्या समोर येतो, त्यावेळेस आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की व्यभिचाराबद्दल हे आहे. आध्यात्मिक व्यभिचाराचं ते प्रतीक आहे. म्हणजे देवावरील विश्वास सोडून खोट्या देवतांची आणि जगातील शक्तींची उपासना करणं. हे इतिहासामध्ये सुद्धा घडलेलं आहे, आपल्याला पाहायला भेटतं.
जुन्या करारामध्ये सुद्धा अनेकदा आपण पाहतो की जेव्हा इस्रायल लोकांनी जिवंत देवाला सोडून ते अन्य देवांच्या मागे लागले, त्यावेळेस देवाने काय म्हटलेलं आहे? ते व्यभिचार करत आहेत, नाही का? अगदी अगदी त्याची उदाहरणं जुन्या करारामध्ये दिलेले आहे. संदेश त्यांना सुद्धा कृती करून दाखवण्यास सांगितलेला आहे, की तू जारेनी बायको कर, नाही का? मला असं वाटतं कुणाबद्दल बोललं हे? होशे नाही का? होशे ना, बरोबर. तर त्यातून काय सांगितलं, की पती जो आहे तो कसा विश्वसनीय आहे, परंतु ती जी पत्नी आहे वेश्या, जारीने, ती परत आपल्या त्या वाईटाकडे कशी जाते, तशा प्रकारचं चित्रण इतिहासामध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे. बरोबर की नाही? तर आध्यात्मिक व्यभिचार त्याचं ते प्रतीक आहे, की जिथं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वाईटाकडे आपल्याला घेऊन जाणार आहेत. पहिल्या शतकामध्ये याचे स्पष्ट संकेत किंवा याचं चित्र आपल्याला रोमी साम्राज्यामध्ये पाहायला भेटतं. कारण रोमी साम्राज्यामध्ये फार भ्रष्टता होती. फार मोहक अशा गोष्टी होत्या. आणि आणि तिथं भयंकर असा छळ पण होता. जर तुम्ही, मला असं वाटतं, इथिकस पत्र जर तुम्ही वाचलं आणि बारकाईने अभ्यास केला, तर त्याचा इतिहास जर तुम्ही वाचला तर अशा प्रकारे म्हटलं जातं की त्याच्या हे जे साम्राज्य होतं विशेष करून, आणि ते जे शहर होते त्यांच्यावर तर ह्या ज्या अनैतिक गोष्टी ज्या घडायच्या, आणि ते ज्या बाबी होत्या त्या सर्व भिंतीवर लिहिल्या जायच्या, जेणेकरून ते इतरांना पण शिकायला भेटावं. अगदी ते चित्र तशा प्रकारे असायचे आणि तशा प्रकारे तिथं लिखाण करण्यात यायचं, कारण त्याला मान्यता दिली जायची. आणि मग नक्कीच त्या साम्राज्याबद्दल सुद्धा ते आठवण करणार, आणि हे त्याचं प्रतिनिधित्व करणार त्या मंडळांना लगेच कळालं असं, की कलावंतीन म्हणजे कशाबद्दल, अरे या साम्राज्याबद्दल आठवण करून देतात. इरम्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, ती जी आहे कुठं बसलेली आहे म्हटलेलं आहे, जला जलप्रवाहावर, अनेक जलप्रवाहावर बसलेले म्हटलेलं आहे. हा जो संदर्भ आहे, जर तुम्ही यिर्मया 51 आणि 13 मध्ये अध्यायामध्ये पाहिलं, तर हे बाबेल शहराचं वर्णन करतं. कारण जिथे बाबेल आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि या वेश्येचा अर्थ केवळ एखादं शहर नाहीये, कारण इथं अनेक जलप्रवाहावर बसलेली म्हटलेलं आहे. तर अ, हे देवाच्या विरोधात उभी असलेली जागतिक व्यवस्था आहे, त्याच्याबद्दल हे आठवण करून देणार आहे. तर ऐतिहासिक आणि सैद्धांतिक दृष्टीनं हे आपल्याला अशा प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी बाब, भुरळ घालणाऱ्या आणि नियंत्रण करणाऱ्या शक्तीचं ते प्रदर्शक किंवा प्रतीक आहे. ही वेश्या केवळ अनैतिकच नाही, तर ती राजे, राष्ट्रे आणि लोकांना आपल्या व्यभिचारात सामील करते. कारण तुम्ही जर 17वा अध्याय आणि वचन 2 वाचलं, 17वा अध्याय आणि वचन 2 आपल्याला त्याची आठवण करून देतो. प्रगटीकरण 17:2. जिथं सांगितलं, तिच्याबरोबर पृथ्वीवर राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्म रूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले म्हटलेलं आहे. पाहिलं? आणि दुसरी गोष्ट, अनेक जलप्रवाहावरती बसलेले आहे, याचा अर्थ जगभरात तिचा प्रभाव असलेलं सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं. कारण वचन 15 आपल्याला त्याची आठवण करून देतं, की जलप्रवाहावर बसलेली म्हणजे काय आहे. वचन 15 स्पष्ट करतं बघा. आणखी तो मला म्हणाला, जेथे कलावंतीन बसले आहे तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहे. पाहिलं? वचनच वचनाचा अर्थ देत आहे. म्हणून आपण याला शब्दशः नाही घेऊ शकत. आपल्याला योग्य निरीक्षण करणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? कारण वरती जलप्रवाह, हा ती जलप्रवाह आहे, भविष्यात खरंच अशी एक येणार आहे आणि ती जलप्रवाहावर बसणार आहे, लगेच आपण चित्र तयार करतो. आपण ज्यावेळेस बारकाईने वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला ते समजून येतं. वचन 15 सांगितलं ती कोण आहे? लोक, समुदाय, राष्ट्र आणि भाषा यांवर प्रभाव पाडणारी आहे. पुढे याबद्दल बोलत असताना एक देवाचे सेवक जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात, की हे जे वेश्येचं चित्र करण्यात आलेलं आहे, हे चित्र प्रत्येक काळामध्ये, विशेष करून अ, 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 येणार जी भ्रष्ट धर्मव्यवस्था आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. आता ख्रिस्त केंद्रित दृष्टिकोनातून जर आपण याकडे पाहिलं, तर
ही वेश्या म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताच्या शुद्ध वधूचा खोटा प्रतिसाद आहे. कारण तुम्ही जर 19वा अध्याय आणि वचन 7 जर पाहिलं, तिथं आपल्याला हे शिकायला भेटतं, की आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचं लग्न निघालं आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेलं आहे. त्याच्या विरुद्ध हे आपल्याला दिसत आहे. कारण ख्रिस्त जो आहे हा खरा वर आहे. आणि वेश्या म्हणजे एक फस्व पवित्र धर्माचं ते रूपक आहे, प्रतीक आहे, जी लोकांना प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर नेत आहे तिच्या मोहक त्या सौंदर्याने किंवा त्या मोहक तिच्या कृत्यांनी. आजही ह्याच गोष्टी चालू आहेत का? नक्कीच चालू आहेत. ख्रिस्ताची सुवार्ता वेगवेगळ्या प्रकारे अगदी सुंदर रीतीने नाही का आकर्षक रीतीने दाखवून खऱ्या सुवार्तेपासून लोकांना दूर केलं जातं आणि हेच एदेन बागेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं. सैतानाने तेच केलेलं आहे माहिती आहे. हवाबाईला काय म्हटलं, तुम्ही खरोखर मरणार नाही, तुम्ही देवा समान व्हाल. किती सुंदर करून सांगितलं त्याने. किती मोहक ते वाटतं, किती अद्भुत ते वाटतं नाही का. आणि हेच आपल्याला प्रत्येक काळामध्ये सुद्धा पाहायला भेटतं. आजही जी सुवार्तेचं जी सुवार्तेशी छेडछाड होत आहे, आजही जी जी निराळी सुवार्ता येत आहे, जी फक्त भरभराट, जी फक्त आरोग्य, जी फक्त चमत्कार ह्याच गोष्टींच्या मागे आहे. परंतु कोण ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य, तुम्ही पापी आहात, त्या पवित्र देवासमोर तुम्हाला उभं राहायचं आहे, तर तुम्हाला नीतिमान असण्याची गरज आहे. परंतु नीतिमत्व तर तुमच्यामध्ये नाहीये आणि म्हणून तुम्हाला ख्रिस्ताकडे यावं लागेल. ख्रिस्ताशिवाय आम्ही देवासमोर उभेच राहू शकत नाही. बरोबर? तो आपलं नीतिमत्व आहे, तो आपलं ज्ञान आहे, तो आपली धार्मिकता आहे. हम्म आपण केवळ विश्वासाने ह्या गोष्टी स्वीकारतो. आमची आमची कृत्य सुद्धा घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. ह्या गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या का हो? कोणत्या मोठमोठ्या सभेमध्ये? नाही. पण तुम्ही आजारी आहात का? तुम्ही दुःखी आहात का? तुम्ही वेदनेत आहात का? तुम्ही क्लेशात आहात का? पण कोण म्हणतं तुम्ही पापी आहात, तुम्हाला त्यातून वाचण्याची गरज आहे. खरंच तुम्हाला देवाच्या राज्यात बद्दल शिकून घ्यायचं आहे का? नाही, नाही. आणि हेच तर अशाच प्रकारची अवस्था आहे. अशाच प्रकारची अवस्था आहे जिथं ख्रिस्ताविना ख्रिस्ताविना सुवार्ता गाजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं एकीकडे इथं आपण पाहतो की अ, ही जी वेश्या आहे तिच्याबद्दल पाहायला भेटतं, तर दुसरीकडे याच्याच विरुद्ध नवीन यरूशलेम, त्याच्याच विरुद्ध एक अद्भुत नगराबद्दल पाहायला भेटतं जिथं खऱ्या त्या वधूसाठी सजलेलं ते नगर आहे. शुद्ध आणि सुंदर आहे आणि सार्वकालिकतेसाठी स्थिर असं आहे, जे त्या वधूसाठी तयार आहे आणि ते येणार आहे त्या वधूसाठी. किती अद्भुत आहे, विरोधाभास नाही का. तर मग आपण ज्यावेळेस या वेश्येबद्दल पाहतो, तर ही कुठं आहे म्हणे? एका एका अशा अशा लांब ठिकाणी दाखवली नाही का. रानात असं म्हटलेलं आहे, वाळवंटात ते घडणारं चित्र अशा प्रकारे दिसत आहे. आणि जणू काय जर आपण पाहिलं, तर हे ख्रिस्त ज्यावेळेस त्याचं दुसरं आगमन होईल, त्यावेळी तो पूर्णपणे या सर्व दुष्ट शक्तींचा कसा पराभव करणार आहे, त्याची सुद्धा आठवण करून देणार आहे. आणि शेवटी तो स्वर्ग आणि पृथ्वीचं कसं अंतिम नूतनीकरण करणार आहे. त्याचं राज्य तो भौतिक रीतीने स्थापित करणार आहे. त्याची तो आठवण करून देणार आहे. आणि विशेष करून या विभागाची रचना योहानाने अशी केली, जेणेकरून वाचकांचं जे लक्ष आहे ते ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिलेल्यांसाठी असलेला जो अंतिम आशीर्वाद आहे त्याच्याकडे जावं, तर जे ख्रिस्ताशी एकनिष्ठ नाहीत त्यांच्यावर जो येणारा जो शाप आहे त्याकडे वेधलं जावं नाही का. दोन्ही केंद्रबिंदू आपल्याला इथं पाहायला भेटतील. एकतर देवाशी ख्रिस्ताशी एकनिष्ठ असणारे लोक ते कशा प्रकारे त्याच्या आशीर्वादास अ, 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 ते आशीर्वाद मिळवतात, परंतु जे विश्वसनीय नाही राहत त्यांचं कसा ते त्या न्यायाला सामोरं जातात. नक्कीच देव बाप रागतो नाही का यामध्ये.
आता विशेष करून अ, याबद्दल शिकत असताना अध्याय 17 वचन 1 ते अध्याय 19 वचन 21 हा पहिला भाग आहे आता या दृष्टांतामधील, जिथं आपल्याला बाबेलवर येणारा जो न्याय आहे त्याच्याबद्दल शिकवण्यात आलेला आहे. आणि विशेष करून ही जी कलावंती जिच्याबद्दल सांगितलेलं आहे, ही एक मोहात पाडणारी एक जग प्रणाली आहे. जे मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आहे, जे रोम शहरामध्ये सुद्धा होतं नाही का, अशाच प्रकारचं उदाहरण. कारण भ्रष्टाचार, मूर्तीपूजा यामध्ये ते बुडालेले होते नाही का. आध्यात्मिक व्यभिचाराबद्दल आपण शिकलो. आणि यामध्ये आपण विश्वासू असावं त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. मंडळीने जगाच्या मोहांपासून दूर राहावं हा व्यावहारिक उद्देश किंवा उपदेश यातून आपल्याला केला जात आहे. पुढे ज्यावेळेस आपण येतो तर अध्याय 17 आणि वचन 3 ते 6 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की मग मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले, तेव्हा देवनिंदात्मक नावाने भरलेल्या आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. अगोदर आपण सुरुवातीलाच काय पाहिलं वचन 1 मध्ये, ती अनेक जलप्रवाहावर बसलेली आहे. आता इथं एका श्वापदावर बसलेली आहे म्हटलेलं आहे. आणि विशेष करून तेव्हा देवनिंदात्मक नावाने भरलेले आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाचे श्वापद त्यावरती बसलेले म्हटलेलं आहे. तर 7 डोकी व 10 शिंगे असलेलं किरमिजी रंगाचं श्वापद, जर तुम्ही पाहिलं बारकाईने तर किरमिजी रंग जो आहे ते जांभळी किंवा किरमिजी रंग, त्याचं ते श्वापद आहे. आणि हे जे किरमिजी किंवा जांभळेचे रंग आहे, हे त्या लोकांना माहित होत्या त्या काळातील, की हे फक्त एक राजा, एक एक मोठा जो नाही का नेता किंवा जो अधिकारी आहे, तोच अशा प्रकारचे जे कपडे आहेत तो घालायचा, अशाच कलरचे. एक विशेष करून राजा, जो राज्य करणारा व्यक्ती आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की त्याला 7 डोके 10 शिंगे म्हटलेलं आहे. आणि मग त्यावरती बसलेले आपल्याला पाहायला भेटतं, वचन 4 सांगतं ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे लिहिली आहे. ती स्त्री पण जांभळी आणि किरमिजी वस्त्रे तिने घातलेले आहेत. त्यानंतर सोने, मूल्यवान रत्ने, वचन 4 सांगतं, व मोती यांनी शृंगारलेली ती होती म्हटलेलं आहे. सोने, मौल्यवान रत्ने आणि मोती यांनी शृंगारलेली तिच्या हातात. पुढं काय सांगितलेलं आहे, अ, अ, तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी व तिच्या जार कर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर मोठी बाबेल कलावंतिनीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचं नाव लिहिलेलं होतं. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. काय आहे श्वापद? हे श्वापद कशाला प्रदर्शित करत आहे? त्याचे ते जे वर्णन करण्यात आलेलं आहे, विशेष करून की 7 डोकी 10 शिंगे नाही का, हे त्याचं प्रबळ सत्ता दाखवितं. आणि विशेष करून हे श्वापद ती राजकीय सत्ता नाही का, विशेष करून त्या काळामधील रोम साम्राज्याबद्दल त्याची सुद्धा ते आठवण करून देणार होतं. आणि त्या श्वापदावर बसलेली स्त्री म्हणजे ते राजकीय सामर्थ्याचा वापर करणारी खोटी जी धार्मिक प्रणाली आहे त्याची आठवण करून देतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की बाबेल हे नाव का दिलेलं, कारण बाबेल जे आहे हे अशाच प्रकारचं होतं. ते फूस लावणारं होतं, भ्रष्ट होतं, खोटे खोटं धार्मिक प्रणाली आहे, देवाच्या विरुद्ध वागणारे ते होते आणि देव निंदा करणारं ते होतं. आणि म्हणूनच त्याच्याच नावाने हे प्रदर्शन केलेलं आहे. आणि रोमी साम्राज्य सुद्धा अशाच प्रकारचं होतं. पण या सगळ्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की कुणाला त्रास होत आहे. कुणाला त्रास होत आहे? ख्रिस्ती लोकांना, कारण तिने त्याचं रक्त प्राशन केलेलं आहे म्हटलेलं आहे. शेवटी काय म्हटलं, पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने ती मस्त झाली म्हटलेलं आहे. काय आहे हे? खोटी धर्म प्रणाली. त्यामुळे ख्रिस्ती विश्वासणारे लोक
त्यांच्यावर आलेला भयंकर छळ, हे राज्य सत्ता करणारे लोक, हे जे अ, अधिकारी जे होते, आणि विशेष करून त्यांनी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करून ख्रिस्ताच्या अनुयायांचा, विश्वासणाऱ्यांचा भयंकर केलेला छळ, त्यांचं रक्तसाक्षी होणं, जणू काय त्यांनी ते प्राशन केलं अशा प्रकारे दाखवलेला आहे. आणि हा भयंकर छळ त्या पहिल्या शतकामध्ये सुद्धा आता, आणि प्रत्येक काळामध्ये आपल्याला विविध ठिकाणी पाहायला भेटतो. आजही तशाच प्रकारचा छळ अनेक राज्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. परंतु या सगळ्या स्थितीमध्ये ही मंडळी जी आहे त्या वेश्येच्या हातून त्रास भोगत आहे, आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून ते आपल्या मार्गाने चाललेले आहे. आणि यातून आपल्याला एक व्यावहारिक जो उपदेश आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय, की आज सुद्धा धर्माचा जो वापर आहे तो जगाच्या स्वार्थासाठी होतो, नाही का? आणि ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्या नात्याने आपण चुकीची धर्मव्यवस्था, चुकीची सिद्धांत, चुकीचे शिक्षण प्रणाली आणि चुकीच्या गोष्टी ज्या वचनाला विरोध करणाऱ्या, ख्रिस्ताच्या सुवार्तेला डाग आणणाऱ्या, त्यापासून आपण दूर राहा. भले आपण त्यासाठी कितीही छळाला, वेदनेला, त्रासाला तोंड देऊ. पुढे वचन 7 ते 14 मध्ये आपल्याला आणखी शिकायला भेटतं, की देवदूताने मला म्हटले, तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेली, तिला वाहून नेणारे श्वापद ह्यांचा गूढ अर्थ मी तुला सांगतो म्हणे आता. आणि काय सांगितलंय? जे श्वापद तू पाहिले होते ते हो, ते होते आणि नाही, ते अथांग डोहातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे म्हटलेलं आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते. नाही तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती 7 डोके म्हणजे 7 डोंगर आहेत, आणि ती स्त्री बसली आहे म्हणे त्यावर. आणि ती डोकी म्हणजे 7 राजे आहेत. त्यापैकी 5 पडले आहेत. एक आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ लागेल. अगदी स्पष्ट आहे. जे श्वापद होते आणि नाही, तेच 8वा राजा आहे. तो त्या सातांपासून झालेला आहे. आणि पुढं काय सांगितलंय? आणि तो नाशाप्रत जाणार आहे. जी 10 शिंगे तू पाहिलीस, ती 10 राजे आहेत. त्यांना अद्यापि राज्य मिळालेले नाही. तरी त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजांसारखा अधिकार मिळतो. ते एक विचाराचे आहेत, आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. आता हे 7 डोकी, नाही का, आणि 10 राजे, हे कशाबद्दल दाखविते? एकतर आपण नेहमी पाहत आहोत की जो आकडा आहे प्रगटीकरणावर, तो एक पूर्णतेचा आकडा आहे, नाही का? 7 हे दुष्ट राजांची पूर्णता, प्रतिनिधित्व करणारा हा आहे. आणि विशेष करून भविष्यातील जे 10 जी डोके, किंवा सॉरी, जी 10 जी राजे त्याबद्दल सांगितलेलं आहे, ते कशाबद्दल सांगता आपल्याला? 10 शिंगे, सॉरी, ते आपल्याला त्यांचं जे जगातील सामर्थ्यशाली राष्ट्र जे आहे त्याच्याबद्दल सांगत आहे. आणि श्वापद वेगवेगळ्या काळांमध्ये पुन्हा पुन्हा दिसताना आपल्याला दिसतं. स्त्री त्यावर बसलेली आपल्याला दिसते. जगातील आकर्षण प्लस राजकीय सत्ता ह्याबद्दल आपल्याला दाखवतं, ते आठवण करून देतं. कारण हे फक्त एका विशिष्ट काळाबद्दल नाही, एका विशिष्ट शब्दशः लोकांबद्दल नाही, तर प्रत्येक युगामध्ये घडणारी ज्या घडामोडी आहेत त्याची आठवण करून देणार आहे. जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल आठवण करून देणार. जगातील आकर्षण आणि राजकीय सत्ता जी ख्रिस्ताविरुद्ध एकत्र येऊन सामर्थ्याने लढा करण्याचा प्रयत्न करत आहे. हे चालू आहे का आज? होय. आज आपल्या सुद्धा राष्ट्रामध्ये अशाच प्रकारे चालू आहे का? होय. प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहेत. ही सत्ताधीश एकत्र येऊन ख्रिस्ताविरुद्ध उभे राहतील, पण ते त्याच्यासमोर टिकाव धरणार नाहीत, कारण अंतिम जय कोकऱ्याचाच आहे. कारण आपण पाहिलं सुरुवातीलाच, की हा जो कोकरा आहे, आता त्या वधायला नेलेल्या कोकराप्रमाणे शांत बसलेला नाही, कारण तो वधला गेलेला आहे.
तो विजयी झालेला आहे. आता ज्या कोकऱ्याचं वर्णन प्रगटीकरणामध्ये करण्यात आलेलं आहे, या कोकऱ्याला 7 शिंगे आहेत. तुम्हाला माहिती आहे का? आणि तो ताठ उभा आहे. आणि त्या कोकऱ्याकडे पाहिलं असताना, त्या कोकऱ्याकडे पाहत असताना ते वडील म्हणत आहे की हा येहुदा वंशाचा सिंह आहे, ज्याच्या समोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. तोच राजाधिराज आहे, सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे, ख्रिस्त. मग यातून आपल्याला शेवटी व्यवहारिक उपदेश काय घ्यायचा आहे मंडळी या नात्याने, विश्वासणाऱ्या या नात्याने? जगातील सत्तेच्या त्या आकर्षकपणामध्ये तुम्ही प्रभावित होऊन जाऊ नका. ती नाश पावणारी आहे. संपत्ती, धर्म, राजकारण यामध्ये लपलेली जी खोटी महिमा आहे ती समजून घ्या. आणि ख्रिस्ताचं जे सार्वकालिक राज्य आहे, ख्रिस्ताची महान सुवार्ता, सुशिक्षण, त्याला चिटकून राहा. ओके. 15 ते 18 मध्ये पुढे आणखी आपल्याला शिकायला भेटतं. आणखी तो मला म्हणाला, जेथे कलावंतीन बसले आहे तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्र व निरनिराळ्या भाषा बोलणारे आहेत. जी 10 शिंगे व जे श्वाप तू पाहिलेत, ती कलावंतिनीचा द्वेष करतील म्हटलेला आहे. आता इथं मात्र ज्यावरती बसले आता तेच द्वेष करताना दिसत आहे. श्वापद वेश्येचा नाश करतो. हे आपल्याला कशाबद्दल सांगतो बरं? राजकारण जे खोटं खोटं धर्माविरुद्ध उठलेलं आहे, जे अगोदर एकत्रित आलेले, आता ते एकमेकावर तुटून पडलेलं पाहायला भेटतं. हे इतिहासामध्ये सुद्धा घडलं, जुन्या करारामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. कारण अगोदर देवाने अश्शूर राष्ट्राला उठवलं उत्तरेकडील इस्रायलाला अनुशासन लावण्यासाठी. आणि मग त्या अश्शूराचा न्याय करण्यासाठी देवाने आणखी दुष्ट राष्ट्राला उभं केलं. कुणाला? बाबेलला. आणि मग बाबेल उदयास आलं, ते मोठं झालं, त्याने अश्शूराला हरवलं. मग बाबेलला मारण्यासाठी, त्याचा पराभव करण्यासाठी मला असं वाटतं मेदी पारशी त्यांचं त्यांच्या राष्ट्राला देवाने उभं केलं. आणि मग त्याच्या पुढे रोमी साम्राज्य. म्हणजे काय होतं माहितीये का? वाईटानेच वाईटाचा न्याय करणं, वाईटाचाच उपयोग करून वाईटावरच न्याय आणणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं या सर्व गोष्टींमध्ये ख्रिस्त या गोंधळातही राज्य करताना आपल्याला दिसतो. आणि इथं मात्र आपल्याला व्यवहारिक उपदेश काय आहे? सर्व खोट्या युती नाही का, एकत्रित येणं शेवटी त्या मोडल्या जाणार आहेत. किती ते एकत्र येऊन ख्रिस्ताविरुद्ध, ख्रिस्ताच्या लोकांविरुद्ध कारवाया करायला लागल्या, तरी लक्षात घ्या सर, ते शेवटी मंडळीची खरी आशा फक्त ख्रिस्तातच आहे. त्यानंतर 18 अध्याय 1 ते 3 मध्ये ज्यावेळेस आपण येतो, तर आपल्याला पुढे शिकायला भेटतं. त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगाळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. पाहिलं? बाबेल का म्हटलेलं? कारण उत्पत्तीमध्येच आपल्याला बाबेलबद्दल शिकायला भेटतं. ते शिनार रान आठवतं ना? आठवतं ना तिथं जो बुरुज बांधण्यात येत होता? ते जे लोक, त्यांची विचारधारा, ती विचारधारा इतकी प्रभावित करणारी, इतकी मोहित करणारी होती. ती पुढे पुढे वाढत जाताना दिसते. दुष्ट शक्त्या देवाविरुद्ध कारवाया करणं. आणि काय म्हटलेलं आहे? पडली म्हणे, मोठी बाबेल पडली म्हटलेलं आहे. बाबेलच्या पतनाबद्दलचं भविष्य इथं पाहायला भेटत आहे. आणि एक जणू काही एक शोकवाणी इथं आपल्याला पाहायला भेटते, जशी जुन्या करारात आपल्याला पाहायला भेटत होती. आणि यातून आपल्याला काय शिकायला भेटतं? की देव सर्व गर्व, लोभ आणि मूर्तिपूजेला शिक्षा करणार, ते नष्ट करणार आहे. ख्रिस्त आपल्या लोकांना त्या बाबेल मधून बाहेर बोलावतो. यातून आपल्याला काय व्यवहारिक उपदेश घेणं गरजेचं आहे? अशा संस्कृतीमध्ये तुम्ही अडकू नका जी ख्रिस्ताच्या विरोधात आहे. कारण बाबेल अशा संस्कृतीचं पण प्रदर्शन करणारी आहे. पुढे वचन 4 ते 8 मध्ये आपण येतो. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाले, माझ्या लोकांनो,
तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा, कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि तिची अनती देवाने लक्षात घेतली आहे. देव कधीच विसरत नाही, लक्षात घ्या. देव अति पवित्र आहे, तो कोणाला सोडत नाही. इस्रायलला देवाने सांगितलं मूर्तीपासून दूर राहा, त्या सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहा. देव प्रत्येक त्याच्या विश्वासणाऱ्याने सांगत आहे, बाहेर या. पवित्रता, वेगळेपणाचं हे आव्हान आहे. विभक्ती करण्याबद्दल हे आपल्याला सांगत आहे देवाचे प्रिय लेकरांनो. पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट आहे. पवित्र शास्त्र कधीच समभावाबद्दल शिकवत नाही. पवित्र शास्त्र हे सांगतं की तुम्हाला जगासोबत निवडलेलं नाही, तर जगापासून वेगळं केलेलं आहे. जगामधून वेगळं केलेलं आहे. पॉल म्हणतो ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, बाहेर या. याचा अर्थ असा नाही की जगापासून अलिप्त व्हा, जंगलात जाऊन राहा, असं याचा अर्थ नाही. परंतु ज्या संस्कृती, जे शिकवण आणि जगातील ज्या घडामोडी ज्या आम्हाला जर ख्रिस्तापासून दूर नेतात, त्या गोष्टींपासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. जगासाठी जे मूल्य आहे, नाही का, ते आपल्यासाठी मूल्यवान नाही. आपल्यासाठी एकच मूल्यवान असणं पाहिजे आणि तो म्हणजे ख्रिस्त आहे. वचन 9 ते 19 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आता तिथं ह्या बाबेलच्या नाशामुळं हे जे चित्र दाखवलंय, त्या ठिकाणी व्यापारी जे आहेत, खरं तर बाबेलच्या नाशामुळे दुःखी झाले नाही, तर तिथं ते एक मोठं राज्य आणि व्यापाराचं ठिकाण होतं आणि त्यामुळं त्यांना सुद्धा तिथं खूप मोठे श्रीमंत झाले लोक तिच्यामुळं त्यांना फार नफा झाला. पण आता बाबेलच पडली, तर आता ह्यापासून ते अलिप्त होणार आहेत. म्हणून ते काय करत होते? शोक करताना दिसत आहे, दुःखी होताना दिसत आहे. या संदर्भामध्ये हे आपल्यासाठी कसं लागू होतं? हे लोक विश्वसनीय राहण्यापेक्षा संपत्ती गमावल्यामुळं शोक करत होते. पण ख्रिस्त केंद्रित उलगडा या संदर्भाचा जर आपण पाहिला, तर तुम्ही देव आणि धन ह्या दोघांची सेवा एकत्र करू शकत नाही, लक्षात घ्या. व्यवहारिक रीतीने पाहिलं तर तुमचा खजिना ख्रिस्तामध्ये असावा, नाश पावणाऱ्या गोष्टींमध्ये नाही. नक्कीच आपण याचा अर्थ असा नाही की आपण कमवू नये, आपण स्वतःसाठी साठवून ठेवू नये आपल्या पडत्या काळासाठी, आपण भविष्याचा विचार करू नये, असा याचा अर्थ बिलकुल होत नाही. परंतु अवि तो आपला नाही का, तो एक आपला प्रथम प्राधान्य असू नये. ख्रिस्ताच्या वर ते जाऊ नये, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. वचन 20 ते 24 मध्ये पुढे आणखी आपल्याला शिकायला भेटतं 18व्या अध्यायामध्ये, जिथं आता वचन 20 मध्ये पहा, जिथं सांगितलंय की हे स्वर्गा आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्टांनो, तिच्या विषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हाला न्याय दिला आहे. नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल आणि ह्यापुढे कधीही सापडणार नाही. विणा वाजवणारे, गवई, पावा वाजवणारे व कर्ण वाजवणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही. कसल्याही कारागिराचा कोणताही कारागीर तुझ्या सापडणारच नाही आणि जात्याचा आवाज तुझ्यात यापुढे ऐकूच येणार नाही. पृथ्वी दुःख करते, पण स्वर्ग त्या बाबेलच्या न्यायावर आनंदित होत आहे. देव न्यायाने आपल्या संतांचं समर्थन करत आहे. ख्रिस्त आपली वधू, तिची कशी सुटका करतो तिच्या छळ करणाऱ्यांपासून आणि तिच्या छळ करणाऱ्यांवर कसा न्याय आणत आहे, त्याबद्दल हे सांगत आहे. देवाच्या न्यायामध्ये आनंद आपण करतो, नाही का? आणि पहिल्या शतकातील मंडळांसाठी हे फार सांत्वन देणार होतं. 19व्या अध्यायामध्ये वचन 9 ते 5 मध्ये पुढे आपल्याला शिकायला भेटते. त्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची अशी जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव याची आहेत. हे स्तुतीचं गीत आहे, मंदिरातील उपासनेसारखी हे भासणार आहे. किती अद्भुत हा देव आहे. त्याच्या सोबत एकत्रित येऊन एका स्वरात त्याची लोक जनसमुदाय त्याचं गौरव करत आहे की हा आमचा प्रभू आहे. प्रभू जो आमचा देव, ह्याची हे सामर्थ्य, गौरव आणि सन्मान आहेत. कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे आहेत व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कलावंतीने
आपल्या जार कर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्याय निवाडा त्याने केलाय. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतलाय. ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया. तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले, आमेन, हालेलुया. किती अद्भुत आहे. देव आपल्या न्यायीपणामुळे गौरविला जातो. ख्रिस्त त्या वाईटावर विजय मिळवणार आहे आणि हा त्याचा गौरव आहे. आणि म्हणून तो फक्त तारणारा म्हणून नव्हे, तर तो न्यायाधीश आहे. म्हणूनही आपण ख्रिस्ताची, देवाची आपण उपासना करतो. वचन 6 पासून पुढे आपल्याला पाहायला भेटतं, मग जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनेचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सामर्थ्य आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद उल्हास करू व त्याचं गौरव करू, कारण कोकराचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. एक विवाहाचं रूपक इथं दाखवलं. किती अद्भुत आहे. आणि हे एक यहुदी प्रथांवर आधारित आहे. तुम्हाला माहिती आहे का, मरिया आणि योसेफाबद्दल ते वाग्दान झालं होतं म्हटलेलं आहे. यहुदी परंपरेनुसार ते वाग्दान जे होतं, ती एक लग्नासारखीच विधी होती. परंतु तरी सुद्धा ते लोक एकत्र राहत नव्हते. काही काळ ते विभक्त राहायचे. आणि पहा, पण तिथं जो लेखाजोखा व्हायचा त्या ठिकाणी जे एकमेकांना जी अंगठी दिली जायची एकमेकांची, आणि त्या ठिकाणी जे काही एकमेकांचे करार केला जायचा, जणू काय ते लग्न झाल्यासारखंच होतं. वागदान यहुदी प्रथानुसार, नाही का. आणि मग जसं आपण इकडं साखरपुड्याबद्दल पाहतो, नाही का, तशाच प्रकारे पण तिथं आणखी प्रखर त्याने त्याबद्दल विचार करायचे. कारण जर ते तोडायचंय, तर तुम्हाला काय करावं लागेल, सूटपत्र जे आपण विवाहानंतर इथं पाहतो ना, ते त्यावेळेस त्यांना तसं करावं लागायचं. पण ज्यावेळेस ते वाग्दान व्हायचं, त्याच्यानंतर काही काळाने वर जो आहे तो वधूला घेण्यासाठी यायचा. आणि येत असताना आपल्याला पाहायला भेटतो, फार वाजत गाजत फार मोठा उत्साह असायचा. आणि तो आपल्याला पाहायला भेटतं, त्याला सामोरं जाण्यासाठी वधू जी आहे ती इतकी सुंदर रीतीने सजलेली असायची. तिच्यासोबत काही जे आपण काय म्हणतो, काही कुमारी सुद्धा असायच्या, ज्या त्यासोबत सामोरं जायच्या. आणि तो वर कधी यायचा त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा काय म्हणू शकतो आपण, तिला माहिती नसायची. तो अकस्मात अचानक यायचा. आणि तो जेव्हा येईल, तो कसं कळायचं, वाजत गाजत ज्यावेळेस ती आवाज ऐकायची त्यावेळेस समजा, ओ, वर आलेला आहे. तुम्हाला माहितीये का, 5 मूर्ख आणि 5 शहाण्यांचा दृष्टांत, ते जे चित्र दाखवले ना, वराचं येणं अकस्मात, हेच यहुदी परंपरामध्ये अशाच प्रकारची स्थिती होती. आणि इथं काय म्हटलंय, कोकराचं लग्न निघालंय आणि नवरीने स्वतःला सजवलंय. तिला तेजस्वी शुद्ध असे तागाचं तलम वस्त्र नेसायला दिलं आहे. ते तागाचं तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहे. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकराच्या लग्नाचे मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असे म्हणाला, ही देवाची सत्यवचने आहेत. तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझ्या सोबतीचा व जे येशू विषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. कोण म्हणत आहे? देवदूत ह्या गोष्टी त्याला दाखवत आहे. आणि ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी पाहिल्या, योहान त्याच्या समोरच उपडा पडायला लागला. देवदूत म्हटला, नाही, माझ्या समोर पडू नको, कारण मी तुझ्या सोबतीचा दास आहे. कोण बोलत आहे? देवदूत बोलत आहे. जर देवदूत स्वतः समोर नमन करण्यासाठी जर विरोध करत आहे, नमन केवळ देवाला कर म्हणत आहे, ही कृती सुद्धा करणं चुकीची आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण काही संस्कृतीमध्ये जे मोठे दिसतात त्यांच्या पाया पडणं, नारी संस्कृती, नो प्रॉब्लेम. काही ठिकाणे, काही राज्यांमध्ये फारच गांभीर्याने घेतलं जातं. ख्रिस्ती लोक एकमेकांच्या पाया पडताना दिसतात. पण ही कृती करणं सुद्धा भयावह आहे, भयंकर आहे. ही कृती म्हणजे आपण जणू काय नमन करत आहोत. तो म्हणतो, नाही, माझ्या समोर नको झुकू, देवासमोर. जर देवदूत ते म्हणत आहे, तर माणसापुढं तर काय करणार आहे आपण या गोष्टी? बिलकुल नाही. तर वधू जी ख्रिस्ताने आपल्या रक्ताने मिळवलेली, आणि जिला त्याने एका विशिष्ट काळासाठी ठेवलेलं आहे, विशिष्ट घडामोडींमधून तिला घेऊन जात आहे,
आणि त्याद्वारे तिला दिवसेंदिवस तो सजवत आहे. त्यासाठी त्याने त्याची वचनं दिलीत. त्याचा आत्मा तिच्यामध्ये ठेवलेला आहे. वेगवेगळ्या प्रसंगामधून जात असताना तिला तो घडवत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, मंडळीला त्याची वाट पाहायला लावली, जागृत राहायला लावलं. हे अशाच प्रकारे जशी वधू आपल्या वराची वाट पाहते, तशाच प्रकारे आपण पाहतो नाही का? हे आपल्याला कशाची आठवण करून देत आहे? मंडळीने त्याची वाट पाहावी. पेत्र त्याबद्दलच म्हणतो की तो प्रभू लवकर येणार आहे, आणि म्हणून आपण शुद्ध आणि पवित्र असं असावं, त्याला सादर होणार असं असावं. त्यासाठी म्हणून आपलं जे सजणं आहे, हे बाह्य रत्नांनी नसावं केवळ, तर हे आत्मिक जी साधनं प्रभूने दिलेली आहे त्यानुसार असावं. त्याची सुद्धा ते आपल्याला आठवण करून देतं. पुढे अध्याय 19 वचन 11 ते 16 मध्ये ख्रिस्त विजयी राजा म्हणून आपल्याला दिसतो. जिथं आपल्याला पाहायला भेटतं, नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा, आणि विश्वसनीय व सत्य असं म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वाल्यासारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते कळत त्याच्यापासून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते, व आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. इथं ख्रिस्त विजय राजा म्हणून प्रगट होतो. वचन 11 ते 16 मध्ये सर्व पृथ्वीवर राजांपेक्षा श्रेष्ठ तो आहे, ज्याने रक्ताने हा विजय मिळवलेला आहे. त्याचं राज्य नीतिमत्वाचं आहे, न्यायाचं आहे. त्याचं शस्त्र म्हणजे त्याचं वचन आहे. कारण पाहिलं ना तुम्ही, त्याला देवाचा शब्द म्हटलेला आहे. आणि योहान तशाच प्रकारे प्रदर्शित करतो ना, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, आणि तो शब्द देहधारी झाला म्हटलं. आणि त्याच्या पहिल्या पत्रामध्ये सुद्धा योहान तेच म्हणतो की आम्ही त्या जीवनाच्या शब्दाबद्दल साक्ष देतो. आणि त्या शब्दाला योहान इतक्या महान रीतीने सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान असताना पाहत आहे. तो शब्द आपल्याकडे लिखित स्वरूपात दिलेला आहे, ज्यातून आपण त्या गौरवी ख्रिस्ताला पाहतो. तो विश्वासू आहे, तो सत्य आहे, तो देवाचं देवाचं वचन म्हणून त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यावर आपण विश्वास ठेवा, जो कधी बदलत नाही. कारण देवाचं वचन अद्भुत आहे, जे ख्रिस्ताला प्रदर्शित करणार आहे. वचन 17 ते 21 मध्ये पुन्हा एक वार आपल्याला इथं हे शिकायला भेटतं. नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांना उच्चवाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. जुन्या करारातील देवाच्या अंतिम न्यायाच्या प्रतिमा इथे उमटताना आपल्याला दिसत आहे. इथं मात्र आपल्याला त्या श्वापदाबद्दल पाहायला भेटतं, खोट्या संदेष्टाबद्दल पाहायला भेटतं नाही का? आणि विशेष करून पहा, ते श्वापद पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले, आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना त्याच्या समोर चिन्हे करून ठकवले होते. त्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सर्वात जीवन टाकण्यात आले. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले, आणि त्यांच्या मांसांस सर्व पाखरे तृप्त झाली म्हटलेलं आहे. इथं देवाचा महान न्याय, श्वापद, खोटा संदेष्टा, त्याचं सैन्य, त्याला ख्रिस्ताने कसं नष्ट केलेलं आहे. अंतिम विजय ख्रिस्ताचाच आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. मंडळीने यामध्ये आनंद करावा की नाही, अरे हे रोमी साम्राज्य इतकं भयावह दिसत आहे, पण तो म्हणतो नाही, त्याच्यापेक्षा भयंकर हे जे चित्र तुमच्या समोर दिसत आहे, त्याच्यावर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. अंतिम विजय ख्रिस्ताचा आहे, आणि ख्रिस्ताच्या अंतिम विजयाने मिळणारी जी शांती आहे, तिच्यामध्ये आपण आनंद करावा. 20 अध्याय वचन 1 ते 3 मध्ये पुढे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला भेटतात. आपण, मला असं वाटतं, हा जो भाग आहे आपण उद्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण शिकणार आहोत. आपण इथे थांबू, आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो पुन्हा एक वार, तुझ्या वचनातून तो आम्हाला जे अद्भुत मार्गदर्शन केलेलं आहेस त्याबद्दल तुझे उपकार स्तुती आम्ही करतो. कारण तू महान पराक्रमी आमचा स्वर्गीय बाप आहेस. आम्ही हेच पाहिलेलं आहे की अंतिम विजय ख्रिस्ता तुझाच आहे. आणि म्हणून प्रभू, त्यामध्ये आम्हाला आनंद करायला शिकव, तुझं गौरव करायला शिकव. प्रिय बापा, आम्ही कधीच अ, या जगामध्ये होणाऱ्या ज्या विविध घडामोडी आहेत त्याला आम्ही डगमगून जाऊ नये, घाबरून जाऊ नये.
आम्ही स्थिरतेने पुढं पुढं जावं आणि तुझ्याकडे पाहून आम्ही आमचं जीवन जगावं यासाठी आम्हाला तुझी कृपा लाभू दे. सर्व गौरव आम्ही तुला देतो. प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणतो आहे.